हाय. वाट बघत बसले होते मी. सो मजा केली नाही? तू सोडून आलायस ना त्यांना? आय मीन ईशा आणि मानसीला तू घरपर्यंत नीट सोडून आलायस ना? हो. थँक्यू व्हेरी मच. किमान हो तरी म्हणालास. लपवत तरी नाहीयेस माझ्यापासून. मी का आणि कशासाठी लपू, आणि तेही तुझ्यापासून? एक्झॅक्टली. खरं तर ना तू माझ्यापासून काहीच लपवू शकत नाहीस विक्रांत, बिकॉज आय एम व्हेरी स्मार्ट अँड व्हेरी शार्प. वाव, ग्रेट. ईशाला फिरायला घेऊन गेला होता? हो. मला का नाही बोलवलंस? मी तुला का बोलावीन? बरी आहेस ना तू? विसरलेच मी. तू मला कशाला बोलवशील? मी तशी नकोच असते ना तुला. म्हणजे मी तुझी बायको आहे हे तुझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. पण काय करू, आहे रे मी तुझी बायको. झालं तुझं बोलून? तू बरा आहेस ना? नाही म्हणजे तुझी तब्येत वगैरे बरी आहे ना? तुला काय करायचंय? हा? अरे नाही विक्रांत, ऍक्च्युली एकीकडे तू मजा करतो, फिरायला जातो, आणि दुसरीकडे सायमल्टेनियसली तू डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतोयस. या दोन्ही गोष्टी फार विरुद्ध आहेत. म्हणून मी जरा कन्फ्यूज झाले, म्हणून विचारते. बरं आहेस ना? नको, तू एवढा विचार नको करूस. काही गरज नाही. नाही, कारण डॉक्टरांकडे जाताना तू मला सांगतोस की तू माझ्या बरोबर येऊ नकोस, मी एकटा जातोय, आणि मानसी बरोबर फिरायला जायचं. हो, कारण ती ईशाची आई आहे आणि ती ईशा बरोबर असते. तुझ्या बरोबर असल्या फालतू प्रश्नांना मी उत्तर देत नाही. पण असल्या फालतू गोष्टी आम्हाला नक्कीच करता येतात, आणि मग आव आणायचा की मी ती छान आहे म्हणून. बरोबर? बघ, तुला काय बोलायचंय ते एकदाच बोल. माझं डोकं खाऊ नकोस. अरे मधू, ते काही बाटल्यांची एक्सपायरी जरा बघायला सांग बबनला. हो हो, त्याप्रमाणे स्टॉकही मागवायला लागेल ना मग आपल्याला. सांगतो उद्या. आपल्या घरात नाव होतं घरी भांडण चालू आहे. हो. हं. दुसरं कोण असणार? एकच व्यक्ती भांडणारी आहे आपल्या घरात. तुला काय बोलायचंय ते एकदाच बोल. सारखं सारखं माझं डोकं खाऊ नकोस. ओरडू नकोस. वाढलं आवाज बघा. खाली. चल चल, आलो 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 आलो, चल. विक्रांत, बोलतेय मी तुझ्याशी. आधी स्वतःचं वागणं काय ना ते बघ, आणि मग मला बोल. कळलं? अरे काय चाललंय? काय का भांडताय? मोनिका, तुझाही आवाज चढलाय. आई, तुम्हाला ऐकायचंय तुमच्या मुलाने काय केलंय ते? रादर मी तुम्हाला दाखवतेच ना. प्रत्येक वेळेला माझ्या वागण्यावर बोट ठेवता ना तुम्ही. काय केलं माझ्या मुलानी? बघा, काय झालं? बरं झालं बाबा तुम्ही आलात. बघा तुमचा मुलगा काय थेर करतोय ते बघा. व्हॉट इज दिस? सो विक्रांत, नक्की कोणाची जबाबदारी घेतोयस तू? ईशाची? हो, घेतोय मी ईशाची जबाबदारी. दुसरं कोण आहे तिला? मानसी? ओ का, अच्छा, तू मानसीची सुद्धा शट जबाबदारी. अप मोनिका. वाटेल ते बोलू नकोस. आणि मी ईशाची जबाबदारी घेणार आहे. कळलं? दिसतच आहे ते मला. ईशाचा बाप व्हायला निघालायस ना तू. हो, मी व्हायला निघालोय तिचा बाप.
आणि 3 वर्षांपूर्वी खोट्या DNA टेस्टचे रिपोर्ट देऊन तूच सिद्ध केलेस ना मी तिचा बाप आहे म्हणून. मग आता काय प्रॉब्लेम आहे तुला? काय प्रॉब्लेम काय आहे? हा, मी घरात परत कशी आली हा प्रश्नच कसा विचारू शकतोस तू विक्रांत? हे बघ, मी तुझी बायको आहे. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, अजूनही आपला डिवोर्स झालेला नाही. मला नाही राहायचंय माहेरी, मला सासरी परत यायचंय. एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय त्याच्यात? मोनिका, तू या घरात कधी शांतपणे राहिलीस? हे घर कधी तुला आपलं वाटलंय का? माझा प्रॉब्लेम हा आहे की तुला हे घरही कधी आपलं वाटलं नाहीये आणि ती मुलगी सुद्धा. माझी मुलगी ईशा आपली मुलगी आहे विक्रांत. व्हॉट नॉनसेन्स. सगळ्यांना माहितीये ही मुलगी फक्त तुझी आहे, आपली नाही. यू वॉन्ट मी टू प्रूव्ह? ईशा फक्त माझी नाही तर आपली मुलगी आहे, ह्याचं प्रूफ आहे बघ. विक्रांत, हे सगळं काय आहे? हे कसं शक्य आहे? हिच्यासाठी काहीही शक्य आहे बाबा. ही काहीही करू शकते. हिच्या स्वार्थासाठी ही कुठल्याही थराला जाऊ शकते आणि हे खोटे पुरावे सादर करून तिने हेच सिद्ध केलंय. हे बघ मोनिका, हे असे खोटे पुरावे दाखवणाऱ्या मुलीला आमच्या घरात स्थान नाही. सो निघायचं, कळलं? मी कुठेही जाणार नाहीये. कोणामध्ये इकडे हिम्मत असेल ना तर मला हात लावून दाखवा आणि या घराबाहेर काढून दाखवा. कोणात आहे हिम्मत? मोनिका, मी तुला कधीच घराबाहेर काढले, पण तूच लाज नसण्यासारखी परत आलीयस. सो आल्या पावली परत जायचं, कळलं? का जाऊ मी? मला सांग, का जाऊ? मी नाही जाणार. जशी ईशा तुझी मुलगी आहे ना, तसा माझा सुद्धा या घरावर अधिकार आहे. आणि जर ईशाला तिच्या बाबांबरोबर राहायचं असेल तर तेवढा हक्क आहेच ना तिचा. ईशाचं काय करायचं ते मी बघून घेईन, पण तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. मी जाणार नाही. मी या घरातून कुठेही जाणार नाहीये. मी अजूनही तुझी बायको आहे विक्रांत, आणि कायद्याने माझा ह्या घरावर सुद्धा अधिकार आहे. दिस इज माय हाऊस टू. यू गेट दॅट? मोनिका, ओरडू नकोस. विक्रांत, आपली पातळी सोडू नका रे तू तिच्या नादात. तुम्ही काय पातळीबद्दल बोलताय हो बाबा? आयुष्यात आजपर्यंत तुम्हाला तरी काय जमलंय? ते म्हणतात ना, जसा बाप तसा मुलगा. तुम्हाला सुद्धा आजपर्यंत काहीच जमलं नाहीये. अँड यू नो व्हॉट विक्रांत, मी जिंकले आणि तू हरलाय. यू आर अ लूजर. जस्ट शट अप मोनिका. अहो अहो, असं काय करताय? अहो, बाबा, बाबा, अरे विक्रांत, काय झालं? रिलॅक्स. विक्रांत, अहो अहो, असं काय? तुम्हाला काही त्रास होतोय का? अहो विक्रांत, अरे अहो, बाबा. असं काय करताय? लवकर ये, भाऊजींना बघ काय झालंय. टेकून बसा, टेकून बसा. सावकाश. गुड. विजय, बाबा आता कसं वाटतंय तुला? बरं वाटतंय ना? काय रे विक्रांत, अरे काय झालंय ना? हा, आई शांत हो, मी बघतो. विक्रांत, अरे गेल्या वेळच्या सारखा त्रास नाही ना? नाही आई, बसा, टेकून बसा आणि हळूहळू श्वास घ्यायचा प्रयत्न करा. ये, सावकाश. बाबा आता कसं वाटतंय तुला? दादा, काय झालं विक्रांत? अरे बघ ना. नाही, काही नाही. आता हळूहळू श्वास घ्या.
रे बाबा, हार्ट अटॅक नाही ना? नाही, हायपर टेन्शन आहे. गीता काकी, तू माझी बॅग घेऊन ये. आपण बाबांना आत घेऊन जाऊ. जपून. सांभाळून रे बाबा. काळजीचं कारण नाही ना रे. नाही नाही. मला कलरिंग नाही करायचंय. ओ नाही करायचं का? जाऊ दे मग. झोपते का? नाही. मग काय करायचंय तुला? बाबांचा फोन कधी येणार आहे मम्मा? अगं असं रोज रोज वाट नाही बघायची बाबाच्या फोनची. का? कारण अगं बाबाला दुसरं काम असू शकतं ना. मग तो झोपत का नाही? अगं झोपतो ग, पण मग त्याच्या आधी फोन का नाही करत? अगं मला सांग ना कधी येणार आहे? इशू तू एक काम कर, तू झोप आणि बाबांचा फोन आला की मी लगेच तुला उठवे. नाही, मला झोपायचं पण नाहीये. इशू असं काय करते पिल्लू? मग तू बाबाला फोन लाव. बाबाला फोन कर ना मम्मा. बर लावते मी फोन. परत लावते. हा इशू, बाबांचा फोन लागत नाही बेटा, बंद येतोय. का? का ग? त्याची बॅटरी संपली असेल किंवा फोन बिघडला असेल. मग मी नाही झोपणार. इशू असं नाही करायचं बाळा, असा हट्ट नाही करायचा. झोपायचं आपण शांतपणे. गुड गर्ल माझी. विक्रांतने तरी का फोन केला नसेल आणि बंद का ठेवलाय त्याने फोन? आय होप ऑल इज वेल. आता बघ कसा त्याचा चेहरा दिसतोय ते. नाही, आता बरं वाटतंय ना? तुम्ही बरे आहात ना? तू बरी आहेस ना अलका? बघितलेत मधू काका? त्यांना बरं वाटत नाहीये आणि तरी सुद्धा माझी चेष्टा सुरू आहे. काल किती घाबरवलं होतं तुम्ही. अलकी, घाबरण्यासारखं काही नाही हे कळलं ना आता. मग जाऊ दे ना, कशाला तो 1.5 वर्षांपूर्वीचा विषय चालवते. विजय, आणि आता टेन्शन घेणं सोडून दे. आता फक्त स्वतःच्या तब्येतीची काळजी करायची. फिर सलामत तो पगडी 50. काय दादा, बरा आहेस ना आता? त्याची चिरफाड करतोय. हे म्हणजे त्याच्या तब्येतीची रे. असं म्हण ना. हा. काय त्याला जरा मार्गदर्शन करतोय. भाऊजी, तुमच्यासाठी सूप करू का पेज आणू? थोडा आमरस. सूप शिवाय काहीही मिळणार नाही. हं? गीता, मिळालं उत्तर ना? ते दे. काय हो असं म्हणता? त्या तुमच्या खाण्यापिण्याची खूप काळजी घेतात. कसं वाटतंय बाबा आता? बरं आहे. तू कसं आहेस? मी ठीक आहे. बघू. आता तो बरा आहे असं एकदा जाहीर करतोयस ना? बाबा बरे आहेत आता. आता तुम्हा सगळ्यांना एक सूचना देतो. लक्षात ठेवा, त्या मोनिकाच्या हातात कोलीत मिळेल असं कोणी काही बोलू नका आणि वागूही नका.
मोनिकाच्या नखऱ्यांपेक्षा आणि तिच्या रागापेक्षा आपल्याला आपल्या तब्येती जास्त महत्वाच्या आहेत. आत येऊ का? मी इथनं आधी बाहेर पडतो. बाबा कसे आहात तुम्ही आता? आय एम सॉरी. बाबा दिवसभर विश्रांती घ्यायची आज. ओके. विक्रांत, अरे तुझा फोन बंद आहे का? का काय झालं? मानसी काल रात्रीपासून तुला फोन करतेय म्हणाली. ओ नो, मी ईशाला फोन करायचंच विसरलो काल. पण मला कसं कळलं नाही? फोन बंद आहे. मग सुरू कर आणि तिला फोन कर. हा हा. हा मानसी, थँक गॉड फोन लागला. बंद का होता? आय एम रिअली सॉरी. अगं काल जरा सगळी गडबडच चालली होती इथे आणि त्यात मी विसरूनच गेलो आणि फोन कधी बंद झाला मला कळलंच नाही. आता आईने विचारलं तेव्हा मी पाहिलं आणि आता सुरू केलं. म्हणजे काय झालं होतं? अगं काल रात्री बाबांना जरा बरं वाटत नव्हतं. अरे बापरे. बरं, आमची इशू तयार झाली आहे बरं का. आता आम्ही शाळेत जाणार. मी तिला शाळेत ड्रॉप करते आणि मग येते भेटायला तिथे. मग आपण बोलू. ओके ओके. मम्मा कोण आहे? विक्रांत काकाचा फोन आहे? नाही ग, ते मम्मीच्या क्लिनिक समोर जी डॉक्टर आंटी आहे ना, तिचा फोन होता. कोण बघताय असं आमच्याकडे? चला चला चला, वेळ झाली. बापरे, मम्माचं क्लिनिक आहे, इशूची शाळा आहे. चला चला, निघू 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 निघू. खरं सांगतो नानू, या वयात एकदम असं घाबरल्यासारखं वाटतंय. भीतीच वाटायला लागते. हे मला माहितीये रे. काय म्हणूनच मी नेहमी सांगत असतो, शरीराला व्यायाम हा हवाच. आई, आई. त्यामुळे शरीर कसं तंदुरुस्त राहतं, मग मनही तसंच राहतं. ही भीती वगैरे काही वाटत नाही रे. बस झालं रे तुझा व्यायाम पुराण. मी प्रसंग काय सांगतोय, तू काय मला ऐकवतोय? अरे असे प्रसंग वारंवार येऊ नयेत म्हणून मी हे बोलतोय. नानू, मला कालची रात्र आठवते. विजयला घाम सुटला ना तर माझ्या काजात अगदी चर्र झालं. तर बोललो नाही एवढंच. जोपर्यंत ती अवदसा या घरात आहे ना, तोपर्यंत हे असंच चालू राहणार. मधू विचार करतोय की काय करायचं काय तिचं. हक्कानं कायद्याने ती आपल्या उरावर येऊन बसलेली आहे. स्वतःचा फायदा बघत मर्जीने जगते. आपण काय करणार सांग ना. नाही काय माहितीये का, त्या आगाऊ बकुळेला हाताशी धरून तिचं स्वतःच कसं असं उत्तम सुरू ठेवलंय. तिला काय वाटतं की आपण तिला भीतो. गैरसमज दूर करायला हवा तिचा. पण काय आहे, आपल्याला आपल्या माणसांच्या तब्येतीची काळजी आहे म्हणून तोंड बंद ठेवावं लागतं. पण याचा ती गैरअर्थ काढते, आपण सगळे मुळमुळीत आहोत म्हणून. बघ ना, विजय सारख्या माणसाला हार्ट अटॅक आला. आपला विक्रांत डिप्रेशन मध्ये गेला. ठरवून लग्न केलं ना की प्रत्येक वेळेला मुलीचीच फसगत होते असं नाही रे, मुलाची सुद्धा होते. जशी आपल्या विक्रांतची झाली त्या मोनिकेनं केली. मधू तुला सांगतो, त्या मोनिकानं तिच्या घरच्यांनाही गंडवलंय रे. नानू, आता कोणाच्या तरी जीवावर बेतण्याच्या अगोदर काहीतरी बंदोबस्त करायला हवा. तुला सांगतो, काल जर माही असती ना
माई इथून गावाला का निघून गेली आहे याचं कारण फक्त मला माहिती आहे, बाकी कोणालाही नाही. काय सांगतो तुला माहिती आहे नानू? हे मला सांगणार आहे. सांगेन, कधीतरी सांगेन. अरे आता सांग ना, असं कोणतं कारण आहे जे मला माहिती नाही? परममित्र म्हणवतोस ना माझा, सांगणार नानू सांग. सांगेन, वेळ आली की नक्की सांगेन तुला.